लवकरच कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू होईल अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। तर कर्जमाफीच्या निकषात बदल करा अशी मागणी शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी 2026 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ केले जाणार असा घोषणापत्र मुख्यमंत्री साहेबांनी जारी केला होता। परंतु शेतकरी बांधवांनो, GR प्रसिद्ध झाला नव्हता। आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे आणि GR आल्यासोबतच 5 नवीन नियमांमुळे 91 लाख शेतकरी आता कर्जमाफीमधून बाद होणार आहे। बघा, लक्षामध्ये घ्या, कर्जमाफीचा GR 2026 हा आतापर्यंत निघाला नव्हता। मुख्यमंत्री साहेबांनी फक्त घोषणाच केली होती की 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, थोडंफार वेगळा काही प्रकार आता घडल्याचं दिसत आहे। जवळपास या ठिकाणी 91 लाख शेतकरी अपात्र आता ठरण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय आणि GRच्या माहितीनुसार ह्या 5 प्रकारच्या शेतकऱ्याला आता कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा मिळणार नाही। आता जास्तीत जास्त शेतकरी म्हणजे की तुम्ही सुद्धा यामध्ये असू शकता। आता लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, 2026च्या अर्थसंकल्पातून कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी आता समोर आलेल्या 5 GRच्या नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या लाभापासून अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता ही शक्यता कशामुळे निर्माण झाली तर लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो की आता डायरेक्ट GR प्रकाशित करण्यामध्ये आला। हो, ज्या GRची गेल्या कित्येक महिन्याभरापासून शेतकरी बांधव वाट बघत होते तो GR आता प्रसिद्ध करण्यामध्ये आला आणि त्या GRमध्ये लिहिले आहे हे 5 कडक नियम। या 5 कडक नियमामध्ये काही शेतकरी बसतात तर काही शेतकरी बसत नाही। आता कोणते शेतकरी नेमकं पात्र आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला 2 लाख रुपये कर्जमाफीचा फायदा मिळणार सर्व काही या GRमध्ये सांगितलं आहे। GRच्या नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आणि घराची पडताळणी आता थेट बँकेद्वारे सुरू करण्यामध्ये येणार असून सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिले आहे। जर या 5 महत्त्वाच्या वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा फायदा देऊ नका अशा सूचना प्रशासनाला सध्या मिळाल्या आहे। सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षामध्ये घेता जास्तीत जास्त अपात्र शेतकऱ्यांना या यादीमधून बघा आता या ठिकाणी टाकलं जात आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये ठेवा तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू नसायला पाहिजे। जर या 5 वस्तू असतील तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। डायरेक्ट आता GRच्या माध्यमातून नियम जारी करण्यामध्ये आले तर मग नेमकं GRमध्ये काय सांगितलं आहे आणि GR इतक्या महिन्यापासून का प्रकाशित झाला नाही असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहे। तर लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचे वातावरण होते। परंतु त्यानंतर पात्र शेतकरी हा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी टाकल्यामुळे भरपूर शेतकरी बांधव अपात्र झाले। अनेकांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्र शब्दामुळे भरपूर शेतकरी जवळपास 50% जास्त शेतकरी अपात्र ठरताना सध्या दिसत आहे। आणि जो काय GR सध्या प्रसिद्ध करण्यामध्ये आला आहे बघा, निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा 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 असे आश्वासन दिले होते। हे आता शेतकऱ्याला आठवत असेल। परंतु शेतकरी बांधवांनो, GRमध्ये काही वेगळाच प्रकार लिहिलेला आहे। GRमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे या 5 प्रकारच्या शेतकऱ्याला आता कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे ज्यांच्या घरामध्ये या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही। आता कोणत्या आहेत त्या वस्तू आणि कोणते शेतकरी नेमकं अपात्र ठरले आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। बघा,
कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या बघा, त्या सर्व आता खोट्या ठरल्याचे दिसत आहे. काल सर्वजण म्हणत होते JR येणार, परंतु JR आला नव्हता आणि सर्वांनी या ठिकाणी अशा काही चुकीच्या बातम्या दिल्या की ज्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला समजलं नव्हतं की नेमकं आता कर्जमाफी कोणाला मिळणार. बघा, आज या ठिकाणी JR प्रसिद्ध करण्यामध्ये आला आणि JR मध्ये स्पष्टपणे या 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुमच्या घरामध्ये आढळली तर कर्जमाफीच्या लाभापासून तुम्ही कायमचे वंचित राहू शकता. ज्यामुळे सुमारे बघा 25 लाखांपेक्षा जास्त शेतकरी या यादीमधून बाहेर फेकले जाणार आहे. सरसकट कर्जमाफी न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे हे 5 नवीन नियम आहे. बघा, हे 5 नवीन नियम तुमच्या भोवती फिरत आहे, जे पूर्ण करणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी आता अनिवार्य असून यासाठी अर्जंट सूचना देखील जारी करण्यामध्ये आला. मग बघा, शेतकऱ्यांनी बँकेमधून जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे येत्या 3 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यायचे आहे, असा आदेश बँकांना देण्यामध्ये आला. आता लक्षामध्ये ठेवा, कारण की 15 दिवसानंतर होणारी सखोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते. बघा, बँकांना चौकशी पूर्ण करण्याचे आदेश डायरेक्ट आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले. 15 दिवसानंतर घराघरात जाऊन या 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे. या 5 वस्तूमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो आणि तुमची कर्जमाफी सुरक्षित कशी ठेवायची हे पाहणे प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यासाठी आता खूप मोठा प्रश्न आहे, असं देखील आपल्याला आता म्हणावं लागणार आहे. बघा, यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत आलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांच्या या JRच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दूर केल्या जाणार आहे. बघा, भरपूर शेतकऱ्याचे प्रश्न आहे, आम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार का? आता JRचे नियम प्रकाशित झाले आहे, त्यामुळे आता डायरेक्ट सांगता येईल कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही. बघा, तरी नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. बघा, तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 महत्त्वाची कागदपत्रे आता लागणार आहे याची देखील यादी 15 दिवसानंतर पूर्णपणे तपासावी लागणार आहे. जर तुम्हाला तुमचे कर्ज पूर्णपणे माफ करून जर घ्यायचे असेल आणि खरी माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते. सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले आहे की केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे. या हेतूने घरांमध्ये या 5 वस्तूंची तपासणी करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता आले आहे. यामध्ये जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याचे संकेत मिळत आहे. मग कोणत्या बँकांचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यातील यादी सर्वात आधी येईल आणि कोणत्या तारखेला कर्ज थकीत असणे अनिवार्य आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आता अगदी काहीच मिनिटांमध्ये मिळणार आहेत. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव JRची वाट बघत होते. बघा, आता या ठिकाणी योजना जारी करण्यामध्ये आली, JR सुद्धा आता जारी करण्यामध्ये आला. बघा, JRचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. बघा, 2026 JR. बघा, आता निधी देखील मंजूर झाला असला तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ आता शेतकऱ्याला रडायला लावणार आहे. बघा, 99% शेतकऱ्याला अजून माहीतच नाही की ते या योजनेमध्ये पात्र आहे की अपात्र आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शंकाचे निरसन करण्यासाठी हे 5 नवीन निकष लावले आहे. अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयांची असली तरी प्रत्यक्षात ही सवलत मिळवण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चाळणी आता पार करावी लागणार आहे, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती तपासली जाईल. आता सर्वात महत्त्वाच्या आहेत त्या 5 वस्तू. बघा, या 5 नियमांच्या चाळणीमध्ये जर तुम्ही बसला असाल तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये तुम्हाला मिळणार आहे. बघा, मग आता ह्या कोणत्या वस्तू आहे आणि लक्षात ठेवा, या नियमामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर या ठिकाणी तुमच्या हक्काची रक्कम कापली जाईल. बँकांमध्ये जाऊन तुम्हाला काही महत्त्वाची कामे देखील करायची सरकारने सांगितलं आहे. बघा, ती जर तुम्ही कामे नाही केली तर तुमचं मोठं नुकसान देखील होऊ शकते. कर्जमाफीसाठी नेमकं कोण पात्र आहे आणि कोणते निकष लावले गेले आहे यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी बाहेर काढण्यासाठी सरकारने जे 5 मुद्दे सांगितले आहे त्यातील
कर्जाचे स्वरूप पाहणे सर्वात महत्त्वाचे आहे बघा, कारण सर्व प्रकारचे कर्ज सरकार माफ करणार नाही, लक्षामध्ये ठेवा. बरेच शेतकरी ट्रॅक्टर, गोठा किंवा घरासाठी कर्ज घेतात बघा. हा विषय थोडासा वेगळा आहे. केवळ पीक कर्जावर आपण सध्या बोलत आहोत बघा. पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला 100% माफ होणार असं या ठिकाणी सरकार म्हणत आहे. जर तुम्ही विहीर, पाईपलाईन किंवा इतर शेती कामासाठी बघा टर्म लोन घेतले असेल तर बघा अशा प्रकारच्या शेतकऱ्याचा विषय थोडासा वेगळा असणार आहे. यासोबत तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्या यावर आता आपण या ठिकाणी सखोल माहिती देणार आहोत. लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आता ठरणार आहे. कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे तुम्हाला अगदी आता काही सेकंदामध्ये समजणार आहे. आणि कोणत्या वस्तू तुमच्या घरामध्ये नसाव्या हे देखील अतिशय महत्त्वाचा आता मुद्दा आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये ठेवा, बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीमध्ये मोठे अडचण निर्माण करू शकतो. कारण की बघा, तुमची बँक जिल्हा बँक आहे की राष्ट्रीयकृत यावर सवलतीचे निकष बदलू शकतात. या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2025 लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, ही तारीख अतिशय महत्त्वाची असून या तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. बघा, आपण साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये आपण सांगत आहोत. 30 सप्टेंबर 2025. आता तुम्ही कर्ज कधी घेतले लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, ही तारीख एकदा आपल्या स्क्रीनवर पहा बघा. 2025 वर्षामध्ये 30 सप्टेंबर बघा, ह्या तारखेच्या आतमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल बघा, तर या ठिकाणी तुमचं कर्ज अजिबात माफ केलं जाणार नाही. लक्षामध्ये ठेवा, कारण की 30 सप्टेंबर 2025 या तारखेला ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं बघा त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. सरकारने स्पष्टपणे शब्दाचा वापर काय केला आहे हा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. पेज खूप मोठा घातला आहे. 30 सप्टेंबर 2025 या तारखेमुळे भरपूर शेतकरी असे समजून घेत आहे की आमचं कर्ज माफ होणार नाही. शेतकरी बांधवलो, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची ती तारीख म्हणजे 30 सप्टेंबर 2024. हो, 2024 साल बघा, हा या ठिकाणी वर्ष सरकारने लागू केला आहे. 2024 साली 30 सप्टेंबरच्या आतमध्ये तुम्ही कर्ज घेतलं होतं का? जर घेतलं असेल तरच तुम्हाला माफी मिळणार, अन्यथा तुमच्या कर्जाचं माफ होणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आपण साध्या शब्दामध्ये आता सांगितलं आहे की कोणत्या शेतकऱ्याला कर्ज माफ होणार. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न आहे की 50,000 रुपये प्रोत्साहन कोणत्या शेतकऱ्याला मिळणार. आता बघा, 2024 साली 30 सप्टेंबरच्या आतमध्ये तुम्ही जर कर्ज उचललं असेल म्हणजे की तुमचं कर्ज 2025ला 30 सप्टेंबर रोजी थकबाकीमध्ये येते, म्हणजे की याचाच अर्थ 100% तुम्हाला कर्जमाफी मिळणार. परंतु लक्षामध्ये घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 30 सप्टेंबर 2025 याच तारखेला तुम्ही जर कर्ज उचलले असेल तर तुम्ही या कर्जमाफीसाठी पूर्णपणे अपात्र ठरत आहात. आता काही शेतकऱ्यांचा विषय आणि मुद्दा असा आहे बघा, त्यांनी या ठिकाणी कर्ज उचलले तर होते या तारखेला, कोणत्या 2024 साली त्यांनी कर्ज उचलले 30 सप्टेंबरच्या आतमध्ये, परंतु त्यांनी त्यांचं कर्ज भरून काढले. काही शेतकऱ्यांनी अर्ध कर्ज भरलं, काही शेतकऱ्यांनी भरलंच नाही, काही शेतकऱ्यांनी नवं जुनं केलं. म्हणजे काही शेतकरी बांधवांनो, तुमचं कर्ज जर चालू बाकीमध्ये असेल, तुम्ही कर्ज नवं जुनं केलं असेल तर बघा तुम्हाला 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं. परंतु लक्षात ठेवा, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरलं अशा शेतकऱ्याला. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, जर या ठिकाणी तुम्ही तिथून पुढे यावर्षी जर या ठिकाणी कर्ज उचललं असेल तर तुम्हाला 50,000 रुपयांचाही लाभ मिळणार नाही आणि 2 लाख रुपयांचाही लाभ मिळणार नाही. सर्व काही पेच या ठिकाणी सरकारने वेगळा घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला बरोबर समजत नाही की नेमकं आम्हाला कर्जमाफी मिळणार की नाही. आता आपण सविस्तर सांगितलं, त्यासोबत या 5 महत्त्वाच्या वस्तू जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी या 5 वस्तू आणि हे 5 नियम लावले आहे.
तर बघा, पहिला नियम म्हणजे सरकारी नियमानुसार कुटुंबामध्ये कोणतीही सरकारी नोकरीमध्ये व्यक्ती नसावा, तसेच कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरणारा नसावा. बघा, जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये आलं. जिल्हा परिषदमध्ये तुमचा एखादा कोणताही भावंड किंवा कोणताही व्यक्ती जर असेल तर त्याला देखील कर्जमाफीचा लाभ आणि तुम्हाला देखील कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. बघा, शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्न बँक खात्यावर दिल्यास नाव तातडीने यादीमधून बाद केले जाईल असं देखील सांगण्यामध्ये आलं. सातबारा क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टर असावी. बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं तुमची जी या ठिकाणी शेती आहे ती या ठिकाणी 2 हेक्टरपर्यंत असावी असे सरकारने सांगितलं. नियमित कर्ज भरणाऱ्या केवळ शेतकऱ्याला प्रोत्साहन दिलं जाईल. तुम्ही जर कर्ज भरला असेल, तुम्ही नवजून केलं असेल, तुम्हाला 50,000 मिळणार. मात्र थकीत कर्जदारांची यादी बघा, आता या ठिकाणी तुमचं जर कर्ज थकीत असेल तर तुमचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे शेतकरी बांधवांनो, आपण सांगितल्याप्रमाणे. त्यासोबत अतिशय महत्त्वाचे आहे ते सरकारचे नियम. बघा, ते नियम अतिशय महत्त्वाचे आहे, त्या नियमामध्ये तुम्ही बसला पाहिजे. आता बघा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर यांसारख्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार. बघा, येथील निधी वाटपाचे 5 दिवसानंतर वेगवान संकेत या ठिकाणी मिळणार आहे. यासाठी आधार कार्ड, बघा, ओरिजिनल फार्मर ID कार्ड असणे अत्यंत गरजेचं आहे. बघा, आता या ठिकाणी अर्धा सोडून दिलेल्या अर्जामुळे लाभ नाकारला जाऊ शकतो. 30 सप्टेंबर 2025ची तारीख तुम्ही अजिबात विसरायची नाही, कारण की या तारखेच्या थकीत कर्जावरच तुमची कर्जमाफी अवलंबून असणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला या ठिकाणी कोणते 5 नवीन नियम लक्षामध्ये ठेवायचे जे की सरकारने सांगितले. तर बघा, शेवटी तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी किंवा 10 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. लक्षामध्ये ठेवा, ह्या 2 अटी खूप महत्त्वाच्या आहे. काही शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे तरी देखील या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, कारण की या ठिकाणी एक मंत्री होता. आता त्या मंत्र्याचं नाव आपण व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही. बघा, कारण की या ठिकाणी काही रूल्स असतात, ते रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. एके मंत्र्याच्या म्हणण्यावरून 4 चाकी ज्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे खूप मोठा 3 मजली बंगला आहे. बघा, लक्षामध्ये ठेवा, 3 मजली बंगला तुमच्याकडे नसावा. तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेती नसावी. तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी. तुमच्याकडे महागड्या वस्तू नसाव्या. बघा, असा जर काही प्रकार असेल तर बघा, तुम्हाला या कर्जमाफीचा 1 पण रुपयाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही शेतकरी बांधवांनो, हेच सत्य आहे. आणि या ठिकाणी आणखीन एक मुद्दा जो की सरकारने सांगितला, तुम्ही या ठिकाणी धनदांडगे शेतकरी नसावे. बघा, तुमचं उत्पन्न कमी असावं, म्हणजे की जवळपास 3 लाख तुमचं उत्पन्न असेल तरी या ठिकाणी कदाचित तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात. परंतु 3 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न गेलं असेल, तुम्ही यासाठी अपात्र आहात. तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीला लागलेला व्यक्ती असेल तरी देखील तुम्ही अपात्र आहात. बघा, हे 5 नवीन नियम आहे शेतकरी बांधवांनो, जे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला किंवा अपात्र शेतकऱ्याला, दोन्ही शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी बघा, आता तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ मोठा जरी असला तरी कर्जमाफीच्या बाबत अतिशय महत्त्वाचे अपडेट आणि सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.